तर अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आले। पुण्यातील मुख्य रस्ते दुपारी 2 वाजल्यापासून बंद राहतील। नागरिकांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांनी आवाहन केलं। तर अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेले आहेत। दुपारी 2 वाजल्यापासून पुण्यातील मुख्य रस्ते बंद ठेवून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। जेते चौक ते सारसबाग आणि वेगा सेंटर ते सारसबाग ग्रेट सेपरेट मधील या वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद असेल। दांडेकर पूल सिंहगड जंक्शन ते सावरकर चौक दरम्यानची वाहतूक बंद राहील। सिंहगड रोडकडे जाणाऱ्या वाहनांनी सातारा रोड वोलगा चौक मित्रमंडळ चौक मार्गे जावे। दांडेकर पूल नाथपै चौक नासी फडके चौक पुरम चौक निळक रोडनं प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलं। फ्लायओव्हर ऐवजी लक्ष्मीनारायण येथून डावीकडे वळण्याचा सल्ला देण्यात आला। पुरम चौक ते जेधे चौक दरम्यान एकेरी ऐवजी दुहेरी वाहतुकीस शिथिलता देण्यात आली। सातारा रस्त्याकडून येणाऱ्यांसाठी पाटील प्लाझा इथं पार्किंगची व्यवस्था करण्यात आली। गर्दीची शक्यता पाहता वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, पोलिसांनी आवाहन केलं। तर तरुणांना बदलून काढणारे गृहमंत्री पुण्यात येत असतील तर त्याला काँग्रेसचा विरोध, असं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। अमित शहा उद्या पुण्याच्या दौऱ्यावर, काँग्रेसच्या शहांच्या दौऱ्याला विरोध पाहायला मिळतो। असे जर तरुणांना बदलून काढणारे, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे गृहमंत्री जर येत असतील तर त्याला काँग्रेस विरोध करणार आणि ती भूमिका काँग्रेसने स्वीकारली आहे। संजय राऊतांनी देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये, असं नितेश राणेंनी म्हटलं। टिळक कुटुंबियांनी विचारपूर्वक हा मान अमित शहांना दिला आहे, असं राणेंनी म्हटलंय। दरम्यान अमित शहांच्या पुण्याच्या दौऱ्यावरून राऊतांनी टीका केलेली आहे। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराला अमित शहा उपस्थित राहणार आहेत। संजय राजाराम राऊतांनी आपल्या राजकीय लायकी आणि अवकातीप्रमाणे अशा पद्धतीचं वक्तव्य करावं। त्याला ज्याच्या पक्षाचं आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अस्तित्व राहिलेलं नाही आहे, जो बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेजींचा झाला नाही, त्यांनी काय एवढ्या आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत पण करू नये। टिळक कुटुंबियांनी जो काय मान आदर आमच्या आदरणीय अमित शहा साहेबांना दिलेला आहे ते फार विचारपूर्वक केलेलं आहे। कुठे टिळक कुटुंबाची उंची आणि कुठे या भांडूपच्या देवानाची सारख्या तीनपाट माणसाची लायकी। भारतीय सहकारी संघाच्या संचालकपदी प्रवीण दरेकरांची बिनविरोध निवड करण्यात आली। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या हस्ते दरेकरांचा सत्कार करण्यात आला। माझ्या मंत्रिपदावेळी दरेकरांना थोडं मागे राहावं लागलं, असं शिवेंद्रराजेंनी म्हटलंय। मात्र दरेकरांनी देवाभाऊंकडे माझी शिफारस केल्याचं शिवेंद्रराजेंनी म्हटलेलं आहे। ते एक असतो की जे माग सारखा उभा असतो, म्हणजे एक कवच असतं आपल्या। मला एवढं तर माहिती आहे, कोणी कुठं जरी प्रवीण भाऊ महाराष्ट्रात गेले आणि कोणी त्यांना जरी काही सांगितलं की शिवेंद्रराजे असं करतात तसं करतात, पण ते एवढंच सांगतील, नाही तो चांगलं आहे, मी त्याला सांगतो, तुम्ही काळजी करू नका। त्यामुळे माझं कवच जे आहे ते इथं आहे, त्यामुळे मला नक्कीच एक आहे।